नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मतदानाची स्लिप कशा पद्धतीने डाउनलोड करायची याची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. रजिस्ट्रेशन नसेल तरी सुद्धा तुम्ही मतदानाची स्लिप डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे. यामध्ये सर्च इन इलेक्ट्रोल याच्यावरती क्लिक करायचं आहे किंवा डायरेक्ट याची जी लिंक आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंट बॉक्सच्या पहिल्या कमेंटमध्ये दिली आहे. लिंकवरती क्लिक करून तुम्ही मतदानाची स्लिप डाउनलोड करू शकता. मित्रांनो, लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी स्लिप डाउनलोड करण्यासाठी 3 वेगवेगळ्या पद्धती दिल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही मतदानाची स्लिप डाउनलोड करू शकता. मित्रांनो, या ठिकाणी इपिक नंबर म्हणजेच तुमच्या मतदानाचा जो आयडेंटिटी नंबर असतो त्या नंबरवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या मतदान कार्डाच्या वरच्या बाजूला इपिक नंबर असेल तो डायल करून तुम्ही डाउनलोड करू शकता. दुसरी प्रोसेस सर्च बाय डिटेल्स. या ठिकाणी तुमचं नाव, जन्मतारीख, राज्य, भाषा, जन्मतारीख असेल तर मतदान कार्डावर जन्मतारीख टाकून, जन्मतारीख नसेल तर वय टाकून, तुमचं जेंडर निवडून सर्च करून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तिसरी प्रोसेस म्हणजे मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, ज्या लोकांनी अलीकडील काळात नवीन मतदान कार्ड काढलं आहे त्यांचा मोबाईल नंबर लिंक असतो तर त्यांनाच फक्त याच्यावरून डाउनलोड होईल. अन्यथा ज्यांचे मतदान कार्ड जुने आहेत त्यांना या ठिकाणी मोबाईल नंबरवरून डाउनलोड करता येणार नाहीत. तर तुमच्या मतदान कार्डच्या नंबरवरून तुम्ही डाउनलोड करायचं आहे. यासाठी तुम्हाला या ठिकाणी मतदान कार्ड नंबर टाईप करायचा आहे. मतदान नंबर टाईप करून तुमचं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडून कॅप्चा टाईप करायचा आहे आणि सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्च करताच मतदानाची तुमच्या कार्डाची माहिती डिटेल्स या ठिकाणी येईल. डिटेल्स आल्यानंतर व्ह्यू डिटेल्स या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या मतदानाची स्लिप येईल. या ठिकाणी सर्व माहिती येईल. सर्वात शेवटचा जो ऑप्शन आहे, पर्याय आहे मतदान की तारीख, पोलिंग डेट. या ठिकाणी मित्रांनो तुमच्या मतदानाची तारीख आणि वार पण दाखवेल. जर तुम्हाला तुमची मतदानाची स्लिप घरपोच झाली नसेल तर अशा लोकांनी ऑनलाईन पद्धतीनं मतदानाची स्लिप डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट घेऊन सुद्धा तुम्ही मतदानाला जाऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी प्रिंट करण्यासाठी मतदाता सूचना प्रिंट करे, प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्या मतदानाची स्लिप डाउनलोड होईल. तर याचे प्रिंटआउट्स काढून तुम्ही मतदानाला जायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्यांची कोणाची मतदानाची स्लिप आली नसेल, मिळाली नसेल तर त्या उमेदवारांनी, त्या लोकांनी ऑनलाईन अशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून प्रत्येकानं मतदान करायचं आहे. तर स्लिप मिळाली नाही म्हणून कोणी मतदान चुकवू नका. 100% मतदान करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मतदानाचा हक्क बजावा. आणि जर मित्रांनो कोणाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.